आज एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार। कर सवलतीपासून ते पेन्शनपर्यंत मोठ्या घोषणांची शक्यता। 2024 मध्ये राज्यात भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे सुतोवाच। जास्त जागा निवडून आणू भाजपचा मुख्यमंत्री करण्याच्या अमित शहांच्या सूचना। सूत्रांची माहिती। आरक्षणावर शिंदे पवारांमध्ये तासभर चर्चा। शिंदेंकडून पवारांना पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण। पवारांच्या भेटीनंतर सागर बंगल्यावर शिंदे फडणवीसांची खलबत। साखर कारखान्यांना थक हमी देताना महायुती सरकारकडून दुजाभाव। फक्त सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यांनाच थक हमी। शरद पवार यांची मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघामध्ये त्यांचेच पुत्र सलील देशमुख इच्छुक। सलील देशमुखांनी शरद पवार सुप्रिया सुळेंची भेट घेतली। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाला आव्हान। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होणार। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीमध्ये मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता। 25 जुलैपासून राज्यामध्ये भाजपचे राज्यभर कार्यकर्ता संवाद यात्रा। भाजप नेते कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार। काल देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत यात्रेबाबत चर्चा। विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीत बैठक। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। अमित शहांच्या पवारांवरील टीकेनंतर अजितदादांचं नो कमेंट्स। मंत्री मुंडेंचा भाजपच्या सुरात सूर, तर बावनकुळेंना पत्र लिहत दादांच्या 2 आमदारांची शहांवर नाराजी। शरद पवारांविषयी इतकीच कळवळ होती, मग दादांसोबत का आला? शरद पवारांची बाजू घेऊन बोलणाऱ्या दादा गटाच्या आमदारांना प्रवीण दरेकरांचा सवाल। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस। येवल्यामध्ये जाऊन उपोषणाला बसतो, मग भुजबळांना गर्दी काय असते आणि झळ कशी बसते हे कळेल, जरांगेंचा इशारा। आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुदत। मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय। पूजा खेडकर प्रकरणी आणखीन एक चौकशी होणार। पूजा खेडकरच्या आई आणि वडिलांचा खरंच घटस्फोट झाला होता का, याची चौकशी करण्याचे केंद्र सरकारचे पुणे पोलिसांना आदेश। मुंबईत उत्तर महाराष्ट्रातून पाऊस गायब। जायकवाडी धरणामध्ये फक्त 4.3% जिवंत पाणीसाठा। खरीपाच्या पेरण्या होऊन देखील पाऊस गायब झाल्यानं बळीराजा चिंतेत। सलग 4थ्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्ग बंद। जिल्ह्यातील पूर ओसरण्याला आता सुरुवात। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, तर रायगड, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। पंचगंगा नदीचं पाणी 40 फूट 7 इंचांवर। पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीच्या दिशेनं। 43 फूट ही पंचगंगा नदीची धोका पातळी। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे राज्य सरकारचे आदेश। 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून विभागीय आयुक्तांमार्फत सादर करण्याच्या सूचना।